आणि ह्या ज्या काजू आहेत ना आपल्याकडे, ह्या गावठी काजू आहेत. आता उपीट घाला. एवढ्या सगळ्या काजू आहेत ना मी भाजले आहेत आणि आता फोडायचं काम चालू आहे. अगोदर आहे ना चाकरमान्यांना ही काजू, भाजलेले काजू आहेत ना भेट असायची. शुभ सकाळ मंडळी, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं पिरंदवणे गावातून, घेवडेवाडीतून. आज सकाळचे बरोबर 7:30 वाजून गेलेले आहेत आणि मी इथे मस्तपैकी कोरा चहा घेतला आहे. सकाळचं एनर्जी ड्रिंक आहे गावाकडचं, कोरा चहा या प्यायला. तर आज आपण आहे ना हे काजू भाजणार आहोत. हे बघा एवढे सगळे आहेत सुके काजू. तर हे भाजून तर खूप छान लागतात. चुलीवरती भाजणार आहे, पत्र्यावरती. तर चला जाऊया फटाफट चूल लावूया. इकडे चूल पेटवलेली आहे. मेन आहे तर चूल पेटवायची. मेन चांगले जास्त पेटली पाहिजे. त्यामुळे हे कोंडे लावलेत ना, कोंडे चांगले भरपूर पेटतील. आणि ह्या ज्या काजू आहेत ना आपल्याकडे, ह्या गावठी काजू आहेत. या खूप छोटी साईज येते ह्या काजूंची. हे बघा एकदम छोटी साईज येते, पण यातले गर आहेत ना खायला खूप छान लागतात आणि चवदार असतात एकदम. असे हे एवढे सगळे भाजायचे. तिकडे मागे चूल वगैरे पेटवले. इकडे आता त्या पत्र्यावरती हे भाजायला टाकतो. हे बघा एवढे सगळे काजू आहेत. पत्र पण तापलाय चांगला. हे काजू भाजायला टाकल्यानंतर ना थोडं लांब उभं राहायचं. या काजूंना खूप सारा असा डिंक असतो, तो उडतो तापल्यानंतर. असं लांबूनच आहे ना काठीने ढवळायचे. डायरेक्ट पलटी गेला. डायरेक्टच पलटी गेला. इथपर्यंत ढग दिसत आहेत. धुराचा फवारा निघतोय. हा बघा, धुराचा फवारा दाखवतो. धुराचा फवारा दाखवतो तिथून. थांबा. हा बघा इकडून निघतोय, धूर निघतोय. इकडे धुराचा फवारा, त्या लाकडामध्ये धूर निघतोय ना, असं दाखव. आणि बाकीचे काजू तिकडचे झालेत, ते भाजून झालेले आहेत. आता थोडेसे राहिलेत. एवढे राहिले. आता हे टाकतो शेवटचे. मित्रांनो इकडे बटरवाला आलेला आहे. बटरवाला हा ना. चिकूला आवडतात खायला भाजलेले काजू. सांग आवडतात की नाही? आवडतात. नक्की खातो तो आवडून? आवडीने खातो तू? मग क्या बात आहे. मग एवढे सगळे फोडणार कोण काजू? मीच. बघूया ना. फुगलं एवढं लगेच फुगलं. एक पडला, 2 पडले. पेटवा जरा त्या आगीला. असं वाटतं की काहीतरी वेगळंच निघते.
धुरासारखं काहीतरी वेगळं निघते. या कोंबड्यांचे भांडण झाले बघा. एक पिल्लू बघा कुठं मला. हा 3 पडले मग. आणि त्या चिकाने कसली आग पेटते. 6 पडले. खाली पडलं, पत्राच गेला. आता उपीड गाला. बारी फुटत आहेत. चला मंडळी, आपले काजू तर भाजून झालेले आहेत. हे बघा, इकडे सगळे भाजून ठेवलेत. आता जरा थंड झाले की नंतर मग ह्या टोपलीत भरून घेऊन जाईल आणि नंतर मग त्यांना फोडणार. जेव्हा फोडतो ना काजू त्यावेळेस हात काळे काळे होतात. तर ते थंड झाल्यानंतरच मग फोडायला घेऊ. थोडा वेळ ठेवून देऊ तसेच मातीमध्ये. दुपारची वेळ झाली ना, एकदम कडाक्याचं ऊन पडतं आहे. त्या साईडला थोडे ढग आहेत, पण ते नंतर मग पूर्ण क्लिअर होईल. मध्येच मळब येतो आणि असं ऊन कडाक्याचं लागतो. असं आजचं काहीसं वातावरण आहे. इकडून पण हे बघा ढग आलेले आहेत. तर मंडळी, आता पावसाला सुरुवात होणार आहे. त्याच्या आधी आपल्याला थोडी पूर्वतयारी करावी लागते. थोडंसं आमचं मागचं थोडं छप्पर आहे, तर त्या छप्परवरती आज थोडं प्लास्टिक टाकायचं आहे. मी संगमेश्वरला गेलो होतो, तर त्यावेळेस मी प्लास्टिक घेऊन आलो आहे. तर ते आज टाकायचं आहे तिकडे. थोडी आजूबाजूची कामं आहेत, तर ती पावसाच्या आधीच सर्व लिपटावी लागतात. तर जाऊया फटाफट तिकडे. थोडंसं छप्पर वगैरे बांधायचं आहे. इकडे कागद आणला होता, हा बघा काळावाला कागद. तर त्याची जरा साईज बघत होतो कितीशी आहे, तर त्याला थोडंसं कटिंग करायला लागणार आहे. एवढा आहे मोठा कागद. हां, डबल आहे तो, डबल आहे. हे ना, हे 2 आहेत असे. मग दोन्ही साईडला फिरू. असा एक टाकू तुकडा आणि ह्या साईडला असा एक तुकडा टाकू. कुठचा तो आहे तो ना, तो ह्या साईडला टाकू. मग हा डबल तिकडे टाकूया असा. हां, मग कागद फाडायची काही गरज नाही. मग असा काळावाला कागद आणला होता. आता जरा पावसाळ्याची तयारी. चला फटाफट टाकून घेऊ. आता जरा ऊन पडलं आहे बाहेर. दुपारचं कसं उन्हाच्या आधी हे सर्व कामं करायला पाहिजेत. हवाला घेऊया बांबू. आडवा मारा लागेल. 3 बांबू लावलेले असे इकडून. एवढ्या सगळ्या काजू आहेत ना, मी भाजले आहेत आणि ते फोडायचं काम चालू आहे. काय करतो करपतात त्या पत्रा नाही ना बरोबर. हे बघा अख्खी काजू नकली. हां, गावठी काजू आहेत ना त्या, अशा छोटे असतात. हे बघा मस्त सालपाडा पण मस्त निघत आहेत. आणि ह्या काजूला आहे ना आमच्याकडे भरपूर डिमांड आहे. मांग आहे खूप आणि महाग पण भेटतात तेवढ्या. बेबी बस इथे. हा बसते. हे बघा मस्त भाजलेला काजूला भाज लागतात. एक नंबर अख्खा काजू एकदम. एवढ्या सगळ्या अख्ख्या काजू काढलेस तर लय बरोबर ना. काय काय जास्त भाजलेत ना त्यामुळे. त्याची पाठीवर बसव. आपण असं स्लोप मध्ये आला पाहिजे या साईडला. येईल ना. हा येईल. हे बघा इकडे पावसाळ्यात आम्ही आहे ना कागद लावायचो एक साईडला,
पण आता कागद नाही लावणार, आता डायरेक्टली पुढे थोडा घेणार वाढवून, म्हणजे इकडे पाणी सडकणार नाही. आणि ह्या साईडला पण छप्पर आहे. आपण हा काढायचा आहे कागद, हा काढूया की. आणि इथे मेन आहे ना जास्वंदीवरती कारल्याची वेळ आहे आणि त्याला मस्त फुलं आलीत. इथे कारलं लागलं होतं ते चोरीला गेलेलं आहे. आणि हे बघा इथे एक कारलं आहे, हे बघा ही बारीक बारीक कारली आलेली आहेत. आता कशी काय धरायला लागली काय माहिती. हा पण पावसाळ्यात धरतात नाही. अच्छा, पाणी मिळालं म्हणून आता धरली. ह्या साईडला पण इकडे एक आहे, हे बघा हे इथे एक कारला आहे. हा एवढा इकडे नवीनवाला कागद मारून घेतलेला आहे. आता हा पुढे थोडा वाढवलेला आणि हा ह्या साईडने थोडा जुना आहे तोच मारून टाकणार. म्हणजे इथे पावसाळ्यामध्ये कागद लावायची गरज नाही. इथे सडकतो पाऊस आतमध्ये येतो थोडा, त्यामुळे. पूर्ण सपराला कागद लावून झाला आहे बघा. आणि मस्तपैकी आता जर जास्त सावळी झाली इथपर्यंत बघा. आता पावसाळ्यात कसं जरा इथे पण बसू शकतो बाहेर, पाणी वगैरे सडकणार नाही इकडे. काय काढला आंबा पडला. बनवतोय अजून. हे बघ त्या पेरविनीवरती आहेत बघ तिकडच्या. हा मोठे आहेत, काढ. काय पाहिजे तुला, काय पाहिजे मीच काढतो. इथे आमच्या इथे पेरवीन बघ कसले लागले आहेत, खतरनाक गावठी पेरू आहे ते. इथे एक आहे ना, तिकडे पुढे एक आहे. पुढची खूप जास्तच लागले. कुठे कर की बैल मारित नाही ना रे. हा ठीक आहे. याला बनवायला पिकायला ठेवले आहेत की काय. अरे तिकडे कसले मोठे झालेत रुंजी, त्या डोक्याच्या वरती बघ. पेरवीन जाम लागले या. हे बघा मोठे मोठे पेरू आहेत. बैल नाही मारत तो, आता म्हातारा झाला. म्हणजे घरचा पाडा आहे तो. रडतोय तो बिचारा. किती लहान होता आम्ही जेव्हा गावी होतो तेव्हा. पाडा होता पाडा. आता वय झालं त्याचं. मला वाटतं बैलांचं वय मला वाटतं 25-30 जास्त हा जरा जास्त 25-30 असणार. नमस्कार. कालिंग राहिले ते गावकर आले. गावकर पेरू जरा लागले ना पोरं ठेवत पण नाहीत, असे कच्चेच पाडून टाकतात. हे बघा तो डेंजर आहे. व्हिडिओ हा गवारेडाच वाटतो तो. पाठीचं बघायचे, पाठीचं दिसायला नाही एवढं दिसत. जर्सी बोल. हे मारेला भाजी अरे कचरा काय रे घरात? तो मारणार तो तिकडचा. त्याला पण मी हात लावलेला. मी काढतो आणजा. पिकलेला आहे. हा अगं, हे बघा हे असे पिकतात तुझं नाव काय? गावठी पेरू. तुझं नाव काय? ह्याच्यापेक्षा पण मोठे मोठे पेरू असतात हा का, पण ते बाजारी असतात. अगोदरच काढतात. हा ह्याची मोठी साईज होते. हे असंच नाही, कापून खायचा. आज थोडं वातावरण वाटतंय पावसाचं. हे बघा ढग आलेत थोडे त्या साईडला. रात्री थोडासा शिंतडला. आता बघूया आज संध्याकाळी येतोय का पाऊस माहिती नाही. झाले की नाही काजू, किती टोपभर निघाले ना. नको हे बघा मस्त सुके काजू भाजलेले. आणि हे खूप महाग भेटतात का. हे बघा असे अख्खे एवढे नाही निघत, कारण ते भाजतात ना जास्त. आतमध्ये पर्यंत भाजले ना मग हे असे निघतात. खायला खूप छान लागतात. हे गावठी काजू आहेत, खायला मस्त लागतात.
चव आहे काजूला. एकदा एक काजू तोंडात गेला ना मग दुसरा आपोआप जातो आणि फटाफट संपून जातो. ठेवून दे तिथे. मस्त. आणि एवढा सगळा कचरा निघाला, साली सगळ्या, आणि एकटीने फोडला ना सगळ्या. जे बेबीन केलेलं. ओके. अगोदर आहे ना चाकरमान्यांना ही काजू, भाजलेले काजू आहेत ना, भेट असायची. म्हणजे कोणी जाणार असेल ना मुंबईला तर त्यांच्याकडे थोडेसे का होत नाही एवढे काजू भाजून घरची माणसं द्यायची. ही खूप जुन्या आठवणी आहेत. आता कसे जे पण चाकरमानी जातात आता म्हणजे मुंबईकरीत निघताना काजू वगैरे भाजून घेऊन जातात. तर आम्ही पण आता निघता ह्या काजू वगैरे भाजलेले आहेत. आता हे एवढ्या भाजलेल्या आहेत काजू. त्या पावसाळ्यामध्ये खायला खूप छान लागतात. ठेवून द्यायच्या बरणीमध्ये. आता एवढ्या सर्व साफ केलेले आहेत काजू. फक्त ते भाजताना जरा खूप गरम होतं, कारण मी दुपारच्या भाजल्या ना, त्यामुळे. संध्याकाळची वेळ असते भाजायची, पण मी दुपारची भाजले. तर चला, हा आजचा व्हिडिओ. काय बनवणार आहे? मॅगी. चिकू आलाय तर नुसता फिरतोय, मजा घेतोय इकडे. आता थोडे दिवस सुट्टी आहे अजून, तर ते लोक एन्जॉय करतील इकडे. तर चला, हा आजचा व्हिडिओ. गावाकडच्या व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. चॅनल तुम्ही नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मात्र झालो मी.